नागपूर महानगरपालिकामध्ये आजपासून महिला राजाची नोंद झाली असून महापालिकेने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे। राज्यात पहिल्यांदाच महानगरपालिकेच्या स्थायी समिती, विविध विषय समित्या आणि झोन सभापतीपदी एका पक्षाकडून सर्वत्र महिला सदस्यांची निवड करण्यात आली आहे। भाजपकडून यापूर्वीच महापौर आणि उपमहापौर पदावर महिला सदस्यांची निवड करण्यात आली होती। त्यानंतर आता स्थायी, परिवहनसह सर्व विषय समितींच्या सभापतीपदीही महिला नगरसेविकांना संधी देण्यात आली। त्यामुळे महापालिकेच्या कारभारात महिलांचे नेतृत्व अधिक बळकट झाले आहे। आज महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा सुरेश भट सभागृह येथे पार पडली। सभेत विविध समित्यांच्या सभापतींची अधिकृत घोषणा करण्यात आली। समितीनिहाय निवड पुढील प्रमाणे: महापौर नीता ठाकरे, उपमहापौर लीला हातीबेड, स्थायी समिती शिवानी दाणे, परिवहन समिती मंगला खेकरे, स्थापत्य समिती अश्विनी जिचकार, अग्निशमन समिती मायाताई इवनाते, आरोग्य समिती मनीषा अतकरे, विधी समिती निधी तेलगोटे, शिक्षण समिती संतोष देवी लड्डा, गल्ली वस्ती निर्मूलन समिती ऋत्विक मसराम, क्रीडा समिती दर्शनी धवड, महिला व बाल कल्याण समिती सारिका नांदुरकर, जिल्हा प्रदाय समिती दिव्या धुर्डे, कर आकारणी समिती सरिता कावरे। या निर्णयामुळे नागपूर महानगरपालिकेच्या इतिहासात महिलांच्या नेतृत्वाचा नवा अध्याय सुरू झाला असून नागपूर महिला राज चौपाल ही संकल्पना प्रत्यक्षात उतरल्याचे चित्र आहे। महिला सक्षमीकरणाच्या दिशेने हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे। हे खरं आहे की आजची घटना नागपूर महानगरपालिकेमध्ये जी म्हणजे थोड्या मागील काळात आपल्याला माहिती आहे की महापौर आणि उपमहापौर या ठिकाणी महिला, महापौरांचं तर बरं ठीक आरक्षण असतं, पण उपमहापौरही महिला दिल्या होत्या आणि त्यानंतर हा देखील निर्णय जवळपास तेव्हाच झालेला होता की स्टँडिंग जे महत्त्वाची समिती आहे परिवहन आणि त्याही सोबत ज्या बाकीच्या सगळ्या 10 समित्या, या सर्व समित्यांमध्ये महिलांच्या हाती नेतृत्व दिलं गेलं आहे। भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व हेच हे काम करू शकते, हे निश्चित खरं आहे। कारण या ठिकाणी जे आपल्याला माहिती आहे की नागपूरमधून नागपूर संघभूमी आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाचं जे काही ध्येय धोरण असेल ते या ठिकाणाहून प्रेषित करण्याचं काम देखील निश्चितपणे होतं। तर या शहरातून हा निर्णय जाणार आहे। जो नेतृत्वाने विश्वास महिलांच्यावर दाखवलेला आहे, एकीकडे विश्वास आहे आणि दुसरीकडे तो विश्वास म्हणजे फक्त विश्वास नाही, त्या खंबीर व्हाव्या, त्या ताकदवर व्हाव्या, त्यांनी नेतृत्व करावं, हा जो विषय आहे की त्या नेतृत्व तसेही करतात आहे, पण त्यांना आता चांगल्या प्रकारचं प्रत्यक्षात नेतृत्व करण्याची संधी आणि त्यातून त्यांचा विकास स्वतःचा नव्हे तर समाजासाठी जे काम करू शकतील त्या चांगलं काम करण्यासाठीचा जो विश्वास भारतीय जनता पक्षाने टाकलाय, आम्ही सगळ्या मिळून हे शहर पुढे नेण्यासाठी आणि महिलांच्या सन्मानासाठी अतिशय आग्रहाने प्रयत्नशील असणार आहोत। मी आपल्याला आणखी पुन्हा एकच म्हणेल की आतापर्यंत सगळे निर्णय जे झाले ते निश्चित झाले, चांगले निर्णय होतील, पण महिलांच्या हाती जेव्हा काम आहे म्हणजे नेतृत्व आहे त्यावेळी निर्णय होताना संवेदनाचा देखील निश्चितपणे अधिक महत्त्वाचा वाटा असणार। ऑपरेशन सिंदूर सोबत जो सिंदूरमध्ये ज्या पद्धतीने महिलांना प्रतिनिधित्व देण्यात आलं त्याच पद्धतीने महापालिकेने हा पुढाकार घेतलेला आहे। ही उत्तम स्थितीची गोष्ट आहे। एका चांगल्या गोष्टीशी जर तुलना होत असेल तर निश्चितपणे त्याचा फायदा महिलांच्या सक्षमीकरणासाठी पुन्हा होणार आहे। चांगला निर्णय महिला घेऊ शकतात हे देखील त्या निमित्ताने जे आपण म्हटलं त्या अर्थाने देखील पुन्हा एक वेळा सिद्ध होत आहे। हे चांगलं आहे की काही लोक जर त्यासाठी जोडून पाहत असतील तर निश्चित स्वागतार्ह आहे। काँग्रेसकडे सुद्धा आव्हान केलं होतं। काँग्रेस म्हणजे इतर सगळे जे नेते आहे, गटनेते आहे, त्यांनाही आम्ही विनंती करू शकतो की एक मेसेज देण्याचा आपण शहर या नात्याने, पक्ष या नात्याने निश्चित आम्ही ते केलंय, पण शहर या नात्याने सुद्धा आपण जर असं केलं तर निश्चितपणे महिलांसाठी ते अधिक चांगलं होईल असं आम्हाला वाटतं। आम्ही ते कन्वे करण्याचा प्रयत्न केला, विनंती केली। एरवी निर्णय करणं हा पक्षांचे प्रत्येक त्या पक्षाचे ध्येय धोरण जे असतील ते ठरवणं हा त्यांचा। आपण स्वच्छतेकडे लक्ष निश्चितपणे देणार आहे आणि सुरू आहे। आपल्याला माहिती आहे की अंबाझरीचा विषय असो, आपण कामही सुरू केलेलं आहे। इतवारी आणि जिथे दाटीचा गर्दीचा जो मार्केटचा एरिया आहे त्या ठिकाणी रात्रकालीन सफाईचा म्हणजे सफाईच्या स्वच्छतेच्या विषयाने काम सुरू केलेलं आहे। फक्त एवढंच आहे की आज घडीला आजची सभा ही विशेष सभा होती, त्यामुळे समोर येणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये ते देखील विषय होणार आहे, पण विषय होण्याच्या पूर्वी काम सुरू केलेलं आहे हे देखील तितकंच करा।